Hey guys, welcome back to my channel. Here are we with a new vlog, the Ganesh Utsav vlog, and most especially it's the most favorite part of mine, the reaction video. Like, what do people think or feel after watching the entire Ganpati decor and everything, the entire scenario. And for a change, this time we actually had a celebrity guest for Ganesh Darshan at our place. It was truly great to meet Mr. Sachin Gokhale. He's the well-known director of most top-rated serial Tharla Tarmag on Star Prava. It was truly great to meet him. Like I actually found a friend more than a celebrity or anything. So do watch this video till end because this video is a complete package of emotions and devotion where each one of them are expressing their view towards Ganpati Bappa. I would truly like to thank to all those people who actually gave their reactions and made this moment truly very special and happening. So it's actually a movement when Ganpati Bappa actually make me do something for him. Like for years he do so many things for me, and it's the moment when he actually make me full of emotions, and the speechless moment of the life is to see him in such stunning way and always praise him. It's everything is in his hands. I'm nothing to do it. Like not he's with everyone, but no, not everyone knows his presence in their life. Nothing could be as special and as beautiful as of him in my life. नाही त्यांना त्या बाप्पावर जास्त श्रद्धा आहे त्यांना ते फुलं त्या बाप्पांना भेटत नाही आता कधीचे हो परमानंद हे तर बापरे खूप जास्वंदीची फुलं वगैरे त्या बाप्पाला नेहमी आणायचे पाठवायचे तिला घरपोच येऊन जायची आम्हाला आता लांब लांब झाले ना त्याच्यामुळे आता नाही मी आज आदित्यकडे आलो गणपतीसाठी आणि ही जी काही कला आहे त्याने जी काय अशा पद्धतीने त्याने आत्तापर्यंत सगळे गणपती बनवले ते मी ऐकून होतो आत्तापर्यंत आणि आज प्रत्यक्ष त्याच्या घरी येऊन मला पाहण्याची संधी मिळाली. मी इथं पाहू शकता की असा एक साधारणतः आदित्य किती असेल हा 9 feet. 9 फीटचा गणपती न्यूजपेपरने बनवलेला गणपती. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की ही अख्खी मूर्त ही न्यूजपेपरने बनवलेली आहे आणि खरंच खूप जबरदस्त कला आहे आदित्य तुझ्यामध्ये आणि अशीच ही कला वृद्धिंगत करत राहा आणि याच्यापेक्षा मोठे मोठे प्रोजेक्ट्स करत राहा. आणि नुसती मूर्ती बनवणं हा त्याचा नाही आहे तर तो स्वतः कॉस्ट्युम उत्तम प्रकारे डिझाईन करतो. तुम्ही पाहू शकाल त्याच्या इन्स्टा पेजवरती की त्याने कशा पद्धतीचे नवीन नवीन प्रकारचे कॉस्ट्युम डिझाईन्स केले आणि बोलण्यातच मला एक कळलं की हा त्याला दैवी वारसा आहे आणि खरंच दिस इज व्हेरी नाईस. थँक्यू, बेस्ट लक. नाही काही ओळखलं नाही, आता राहून दे, काहीही ओळखलं नाही.
घेऊन गेला होता. आता येताना चुकता होती की बहिणी यावर्षी काय केलं असेल. हम्म. दरवर्षीचा नेहमीप्रमाणे काय आता काय नवीन काय येस. बाप्पाचं दर्शन झालं बाहेरूनच ते मन प्रसन्न झालं. खूप छान बनवलेले बाप्पा. बरं वाटलं आले. काकूने आली का हो? त्यांना केला नाही तुम्ही फोन? मग मला काय माहिती घेऊन आला असतो ना. मी येणार. सालाबादाप्रमाणे यावर्षी आदित्यचा गणपती अगदी वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे 2 मजले चढून आल्यावर तंबोऱ्याचं ते दर्शन होतं ते अप्रतिम आहे, अप्रतिम. आणि त्यानंतर गणपतीकडे जी नजर जाते तर ती अगदी म्हणजे अंगाला शहारे येण्यासारखी आहे. खूप सुंदर. आदित्य तू खूप छान करतोस. गणपतीकडे पूर्ण त्याचं निरीक्षण करत असताना शंखावरचा गणपती आहे तो कोणी एक्सपेक्टच नाही केलेला आहे. तर ते खूप सुंदर आहे आदित्यचं. अगदी हॅट्स ऑफ यू आदित्य, खूप छान करतोस. असाच करत राहा. सगळीकडे बाप्पा आलेले, आगमन झालेले आहे आणि अगदी उत्साहामध्ये सगळीकडेच वातावरण झालेलं आहे. तर आज मी माझा भाचा आदित्य यांच्या घरी आलेले आहेत. तर त्याने बाप्पाचं जे डेकोरेशन केलेलं आहे, बाप्पा जे तयार केलेले हुबेहूब शंखावर नृत्य करताना भव्य अशी बाप्पांची मूर्ती आहे. आणि त्या बाप्पांचा जर तुम्ही चेहरा बघितला तर ते अगदी नृत्याने बेहोश झालेले आहे आणि आनंदाने नृत्य करत आहे असं दिसत आहेत. आणि प्रत्येक या मूर्तीमध्ये तुम्ही त्याची कलाकुसर आदित्याची बघितली तर अतिशय सुंदर आहे. त्याच्या कलेला किती दाद द्यावी हे अवर्णनीय आहे. प्रत्येक अगदी त्याचे पाय बघितले, शंखाचा आकार बघितला, त्याच्या डोक्यावरचा मुकुट बघितला, त्याच्या हातामधले शस्त्र बघितलं, हातातून त्याच्या मोहरा खाली पडतायत, सुवर्ण मुद्रा ज्या आहेत त्या पडत आहेत. तर प्रत्येक कृत त्याच्या या गणपती बाप्पाची जी मूर्ती बघून त्याच्यामध्ये त्याने जे कलात्मक जे सादरीकरण केलेलं आहे ते अवर्णनीय आहे. आणि मला असं वाटतं की आदित्य हा असे यापुढे सुद्धा त्याने असंख्य असे त्याच्या कलेचं दर्शन या बाप्पाच्या दर्शनातून किंवा इतर जे कार्यक्रम आहेत याच्यामधून करेल. आणि त्या असेच त्याची पुढे सुद्धा खूप प्रचंड तो मोठा हो, नाही नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर जगभर त्याच्या या कलेचा वाव मिळो असं मी त्याला शुभेच्छा देते. परत एकदा आदित्यच्या या कलेला आम्ही सर्वजण खूप खूप दाद देतो. हॅट्स ऑफ आदित्य. नमस्कार. आमच्या सारस्वत बँकेतील आमचे अधिकारी अजिंक्य जाधव त्यांचा जो चिरंजीव आहे आदित्य, दरवर्षी आम्हाला जी उत्सुकता असते त्यांच्याकडे सत्यनारायण पूजेचा, यावेळेस त्यांनी थोडं लेट केलं. दरवर्षी त्यांच्याकडे आम्ही आवर्जून वाट बघत असतो की ह्यावेळेस त्यांचा नक्की देखावा काय आहे. आणि हा म्हणजे असा देखावा असतो की निसर्गाला अनुरूप असं कुठली गोष्ट जी आहे ती सगळं निसर्गाला धरून चालणारी गोष्ट या ठिकाणी आमचा आदित्य करत असतो. आणि आदित्यच्या कलेला दाद द्यावं तितकी थोडी. मी महाराष्ट्रामध्ये मी म्हणला की असे काही बोटावर मोजण्यात लोक असतील की अशी कला ते जोपासत असतात. आणि खरोखर आदित्य तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या वाटचालीस तुझी कला, तुझ्यात जे कलागुण आहेत, तुला खरा कला पुरस्कार हा देण्यात आला पाहिजे. आमच्या सारस्वत बँकेच्या फाउंडेशन डेला मी नक्की तिकडे हा प्रस्ताव मांडणार आहे की आपल्या जे माणसं आहेत त्यांचे जे मुलं आहेत त्यांना नक्की त्यांच्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. असा एक पुरस्कार आपण निर्माण करू आणि त्या पहिल्या पुरस्काराचा मानकरी तो असावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. दरवर्षी आम्ही अजिंक्यच्या घरी जायचंय. काय आपल्याला नवीन क्रिएटिव्ह बघायला मिळेल याची आम्ही वर्षभर आतुरता असते. अजिंक्य कधी ओपन करत नाही की काय असणार आहे, कसं असणार आहे. पण प्रत्येक वेळेस आल्यानंतर नवीन नवीन क्रिएटिव्हिटी दिसते. आणि ह्या वेळेचं तर इतकं सुंदर आहे. फूड आणि फक्त न्यूजपेपरच्या साह्याने म्हणजे आतमध्ये फक्त एका काठीचा आधार देवरायाची मूर्ती आणि ती पण स्टेबल राहणं ही खरंच क्रिएटिव्हिटी आहे. आणि आदित्य खरंच ब्लेस्ड आहे की गणपती बाप्पा तुझ्याकडनं करून घेतो. आणि अजिंक्य नंतर छाया मॅडम यांची खरंच तुझ्यावर म्हणजे
त्यांचे आशीर्वाद आहे Yes. आणि त्यांचं प्रेम आहे आणि गणपतीरायाचं किंवा महादेवाची ती जी तू भक्ती करतो Yes. त्याच्यामुळे हे क्रिएटिव्हिटी तुझ्यात येते, ते तू Yes. करून घेतो आणि जस्ट महिन्याभरात हे शक्य नसतं, खरंच. पण गणपती बाप्पा तो करून बरोबर घे- ती सेवा करून करून घेतो घेतो. तुझ्याकडनं. खरंच. म्हणजे आम्ही खरंच की दरवर्षी की काय आपल्याला नवीन बघायला हा. मिळेल याच्यासाठी आम्हाला आतुरता असते की नाही काही असो आपल्याला अजिंक्यकडे जायचं. खूपच सुंदर, खरंच छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू. असं हे करायचं आणि होणार नाही. यहाँ का ये भव्य रूप गणपति बप्पा का देखकर मतलब कुछ शब्द ही नहीं है कि इतना अच्छा भी हाथ से वो भी एनवायरनमेंट फ्रेंडली इतना अच्छे गणपति बप्पा बन सकते हैं करके बहुत अच्छा बनाया है। और उनका भव्य रूप एकदम ऐसा लग रहा है कि लाइव है करके वो, और वो पूरा उनका अस्तित्व यहाँ पर ऐसा आभास हो रहा है, तो बहुत अच्छा है। इट्स मिराकुलस। थँक्यू. नातू कोणाचा? नातू दिवसभर आमच्याकडे लावा ना लावा ना काहीच नाही बाबा पैसे पण दिले घेऊन घ्या. तप पण घ्या मग ती कमी मावशी नाही आणि तिने सगळ्यांना ते टाकले कारण ती तिकडे गेली ना. मामा घ्या परत काका झाली परत घ्या ना. पाणी घेतलं दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण भैयूने एकदम अप्रतिम देखावा सादर केला आहे गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा त्याला सुबुद्धी देव, भरभराट देव, यश देव, कीर्ती देव हीच श्री गणेश बाप्पा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. प्रसन्न वाटलं. भैयू तू खूप छान केला. गणपती बाप्पा हुबेहूब एकदम खरोखरच छान दिसतो. अप्रतिम. एक खूपच छान. तुझ्यात कला खूप आहे. उभे असाच तू पुढे जात राहा. तू दरवर्षी नवीन नवीन छान करतो. दोन म्हणजे एक तुम्ही विसर्जन ह्या परमानंद आहे आमचा गेल्या वर्षी होते आमचे तिरुपती बालाजी ना हो. तिरुपती बालाजी होते त्याच्या आधी श्री गणेशाय नमः. सांगायचं असं की जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी आलो तेव्हा डेकोरेशन बघितलं तर म्हणजे वाटतच नव्हतं की हे त्याने पेपरपासून बनवलेलं आहे. पण नंतर जेव्हा आम्ही इथे यायचो त्याच्याजवळ बसायचो तेव्हा आम्हाला कळालं की खरंच दादा म्हणते एवढी कला आहे की म्हणजे असं तोच करू शकतो, दुसरं कोणी करू नाही शकत. आम्हाला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी त्याने जर करायला दिल्या तर ते आमच्याकडनं होतच नाही. आणि दादा खूप छान सगळं करतो आणि बाप्पा त्याच्याकडनं करून घेतात. कशी आहे तू? बरी आहे? आई नाही आली? आई नाही, आजी 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 पण आली. आजी आली. जैसे हम लोग एंटर हुए घर में इतने सुंदर गणपति और आगे पता चला कि सिर्फ एक स्टिक पर उसने पूरा उससे बनाया. बाप रे इतना आश्चर्य हुआ हम लोगों को. तो आदित्य तो कमाल ही कर दिया. बिल्कुल इतना इको फ्रेंडली और बिल्कुल उसमें कुछ बेस नहीं, कुछ वो नहीं. देख के हम लोग को ऐसा लग रहा है कि कैसे पॉसिबल है कि एक स्टिक पे इसने इतना पूरा गणपति ऐसे बनाया हुआ है. बहुत सुंदर. हर साल की तरह इस साल भी एकदम ऑसम. मीन्स कुछ कहना ही नहीं, कुछ मतलब उसके लिए वर्ड्स ही नहीं है. उसकी कला जो है तो गॉड ब्लेस यू आदित्य. बहुत सुंदर, बहुत ही सुंदर. थँक्यू. दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने गणपती ची
स्थापना होती आणि आपल्या सगळ्यांना गणपतीची आतुरतेने वाट पाहतो आणि ते गणपतीच्या दर्शनासाठी आपण आतुर होतो आणि यावर्षी काय काय बघायला मिळेल असं वाटतं. त्याचप्रमाणे आम्हाला आदित्यची ही गणपती काय करणार यावेळेस, काहीतरी वेगळंच तो करणार याची आम्हाला कल्पना असते, पण गेल्यानंतर त्याच्यापेक्षा खूप अतिसुंदर त्यांनी काहीतरी त्याचं इमॅजिनेशन आम्हाला बघायला मिळतं. आदित्यचं मागच्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय. त्यांनी विठ्ठलाची वारीचं इतकं सुंदर चित्र साकारलं होतं की आम्हाला असं वाटत होतं जसं आपण विठ्ठलाच्या वारीलाच चाललेलं आहे. केदारनाथचं दर्शन दाखवलं होतं, त्यावेळेस असं वाटलं की आपण केदारनाथला आहोत का काय. शंकर पार्वती आणि यांचं सगळ्यांचं चित्रण खूप अतिशय सुंदर केलं होतं त्याने. त्याच पद्धतीने मागच्या वेळेस त्यांनी तो एक जुना वाडा बनवला होता आणि तो जुना वाडा तर इतका अप्रतिम होता की मला असं वाटतं की जर फिल्म इंडस्ट्रीजमध्ये जर कोणी बघितला असता तर कदाचित त्याला तिथं पण त्याला चान्स दिला असता. पण तो घरातल्या घरात इतके सुंदर आणि प्रमाणापेक्षाही आपल्याही कल्पनेपेक्षाही त्याची कल्पकता इतकी सुंदर असते आणि आम्ही त्याला या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही खरंच त्याला खूप खूप त्याचं अभिनंदन करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो करत असताना पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो. म्हणजे कोणत्याही पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास होणार या गोष्टीचं लक्ष ठेवून तो अतिशय सुंदर आणि अतिशय मेहनत घेतो. हॅलो, तुम्ही बघितलंच असेल की डेकोरेशन कसं आहे. तर दरवर्षी मला खूप असं म्हणजे एक्साइटमेंट असते की यावर्षी काय असणार आणि ते कधीच रिव्हील करत नाही पूजेला येण्याच्या आतपर्यंत. आणि यावर्षी पण बाप्पा दादाने खूप मस्त केलं आणि ज्या प्रकारे बॅलन्स केला एकदम मस्त. सो तुम्ही पण लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि असंच प्रेम राहू द्या. नाही, त्याचं खरंच त्याची कृपा विचारायची का त्यांनी निवडलं त्याचं करण्यासाठी आपल्याला काहीतरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकम भक्तावासस्मरे नित्यम आयुष कामार्थ सिद्धय. असा हा मंत्र आपण रोज म्हणत असतो. आणि खरोखरच माझा एक कलिंग्स आहे, माझ्या जवळच्या मैत्रिणीचा मुलगा आदित्य जाधव. याला गणपतीच्या कलाकुसरी करण्याचा खूप छंद आहे आणि बाप्पा हा त्याच्याकडून निर्विकारपणे पूर्ण करून घेत असतो. गणपतीची मूर्ती आपण पाहिलीच असेल. पर्यावरणपूरक संवर्धन याने खरोखर हा संदेश आपल्या लोकांपर्यंत त्याने नाशकापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आदित्यने गेल्या 1.5 महिन्यापासून ही गणपतीची मूर्ती साकारलेली आहे. बाप्पा सगळं निर्विकार आणि निर्विघ्नपणे हे सगळं संकट आमच्यावरील सर्व दूर करो, सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो ही सदिच्छा मी देते. आणि आदित्यला खूप खूप मनोबल आणि यश कायम त्याला त्याच्या पाठीशी असू दे ही निरामय अशी प्रार्थना मी गणरायाकडे करते. धन्यवाद. आदित्यदादाने अतिशय सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. म्हणजे याच्या आधी कधीच असं आर्ट बघितलं नव्हतं. असं नेहमी छोट्या मोठ्या मूर्ती बघितल्या गेल्या, पण असं 1.5 महिन्यापासून त्याचं एवढं डेडिकेशन हे त्याच्या आर्टने दिसतं आहे. आणि फक्त गणपतीच नव्हे तर त्याचं इथंही ज्या गोष्टी तो आयटम्स बनवतो म्हणजे अगदी एकदम गॉड गिफ्ट आहे. लाईक दिस इज नॉट नॉर्मल, दिस इज नॉट ऑर्डिनरी, इट्स व्हेरी अमेझिंग. गॉड ब्लेस हिम. तुझं खूप 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 अभिनंदन. खूप 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 छान तुम्ही डेकोरेशन केलेले जे न्यूजपेपर आणि ॲक्रेलिक कलर वापरून जे ते गणपती बनवलेले इतकं सुंदर आहे. आणि दरवर्षी जे तो करतो, मागच्या वर्षी तू बालाजीचं केलं होतं ते तर अतिशय सुंदर होतं. आणि हे जे पेपरचं बनवले हे तर कोणाला वाटतही नाही की पेपरचं बनवलेलं आहे. असं वाटतं जसं याचा वापर केलेला मातीचा. आणि पूर्ण डेकोरेशन छान केलेले आहे. त्याच्यासाठी तुला खूप 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 धन्यवाद. ये गणपति जी की जो मूर्ति है वो इतनी अच्छी प्यारी तैयार की गई है, न्यूज़पेपर से तैयार की गई है पूरी. ऐसा मैंने मेरी लाइफ में अभी तक पहली बार देखा है. एंड मैं चाहती हूँ कि भैया इससे भी और क्रिएटिव कर सकते हैं. हा गणपती इको फ्रेंडली आणि आपण याला कुठे पॉल्यूट पण नाही होणार याच्यानी. हा पेपरचा बनवलेला आहे, आपण नद्या पण पॉल्यूट नाही होणार याच्यानी, तर हा खूप इको फ्रेंडली. दादाने खूप छान न्यूजपेपरने गणपती बनवला आहे. तो नेहमीच बनवतो आणि यावर्षी त्याने बनवलेला आहे. त्याच्या क्रिएटिव्हिटीने आम्हाला खूप इन्स्पायरेशन भेटतं. त्याला पायाला कसं बॅलन्स दिला, हे कसं काय काय डोकं चालत नाही आमचे. पैसे तुला नोटांनी बाप्पा तुला सोनं नाणं पाठवा, लक्षात ठेव. हे वाक्य लिहून ठेव माझे तू. हे मला त्रिशूळाला कसा सपोर्ट केला, एकदम छान सपोर्ट दिला त्रिशूळाला. तिचे डोळे किती रेखीव काढले, अरे काय ग्रेट आहे सर, प्रश्नच नाही.
ग्रेट आहे ग्रेट. दागिने तर म्हणजे हार किती सुंदर केला, कसा केला का समजत नाही, तू गावात डोकं तुलाच माहिती ते, पण खूप छान केलं बेटा, एकदम छान. म्हणजे हा कंबरपट्टा, अरे काय खाऊ आहे का तो कंबरपट्टा लावणं, म्हणजे किती सुंदर केला, एकदम बेस्ट. हो तुम्हाला पाठवेल ना ड्युटीवर सालप्रमाणे 2025ला पण जाधव परिवारांकडे जो गणपतीचा कार्यक्रम असतो तो पण या सालप्रमाणे अप्रतिम गणपती हा बनवला आहे. तसेच तो शंकर जो कलाकृती त्याची अप्रतिम आहे आणि ती हाताची कला आदित्य हा दरवर्षी मनापासून म्हणजे जीव लावून मनापासून तो करतो, त्यामुळे त्याच्यात जीव ओतल्यासारखं वाटतं त्या गणपतीमध्ये आणि ती प्रसन्न वाटतं, आल्यासारखं वाटतं. घरात मंदिर हे एकदम मंदिर आहे असं भावना भाविकांची तयार होती आणि दर सालाप्रमाणे भाविक इथे दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि आम्हाला त्याचं गणपती बाप्पा बोलून घेतात आणि गणपती बाप्पा बोलून घेतात आणि आदित्याकडून ते काम करून घेतात. हे मोठं पुण्याचं काम आहे आणि असंच त्याला पुढे सतत काम त्याच्याकडून करत घेऊ हीच गणपती बाप्पाकडे टिळे परिवाराकडून प्रार्थना. गणेशांचा टोप असेल, हात असतील, पाय असतील, पूर्ण वस्त्र असतील, अतिशय एक एक पार्ट्स जर पाहिला तर हुबेहूब खरोखर आहे असं वाटतं आणि मला बघून खरोखर इतका आनंद झाला की मी प्रत्यक्ष गणेशरायांना आता अस्तित्वात आहेत असंच मला भास होतो आहे आणि मला याचा खूप आनंद झाला आणि याचं पूर्ण श्रेय मी आदित्यला देतो. होईल असं क्रिएटिव्हिटी जी पाहिली तर मला अतिशय आकर्षक वाटली आणि आनंद पण झाला की आदित्यमध्ये एवढी गुणवत्ता आहे. मी तर म्हणतो की मीडियावाल्यांनी याची दखल घेऊन प्रकाशित करायला पाहिजे.